धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची माती आमची माणसाच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, तुम्हाला माहितीच आहे, गेल्या काही भागांमधून आपण पशुसंवर्धन या विषयाची जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच आजच्या भागामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या कोकण प्रदेशामध्ये शेतकऱ्यांचा पशुसंवर्धनाकडे असलेला कल हा थोडासा कमी असलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून हा पशुसंवर्धनाचा कल त्यांचा कसा वाढवता येईल याविषयी आपण आजच्या भागातून जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये पशु उत्पादन आणि पशु व्यवस्थापन या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर एस चोपडे सर इथे उपस्थित आहेत. सर, आपल्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. चर्चेला सुरुवात करताना पहिला प्रश्न मी असा विचारू इच्छितो की थोडक्यात आम्हाला कोकणाविषयी आपलं काय मत आहे ते आधी सांगा. आपला कोकण जो आहे हा महाराष्ट्राचा अत्यंत महत्त्वाचा असा प्रदेश आहे आणि 5 जिल्ह्यांनी मिळून कोकण बनलेला आहे. त्याच्यामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे समाविष्ट केलेले आहेत. आणि कोकणाचा एकंदर विचार करता कोकणाच्या पश्चिमेस 720 किलोमीटर लांबीचा अरबी समुद्र आहे आणि पूर्व भाग हा पश्चिम घाटाने किंवा सह्याद्री पर्वताने वेढलेला आहे. तर याच्यामध्ये आपणा सगळीकडे हिरवळ पाहायला मिळते आणि वातावरण उष्ण व दमट असं राहते आणि पाऊस भरपूर पडतोय. बरोबर. कोकण प्रदेशाविषयी आपण ही माहिती सांगितलीत. आता आपण कोकणातल्या पिकांकडे वळणार आहोत. तर नेमकी कोकण विभागातल्या पिकांची स्थिती कशी दिसते आपल्याला? कोकणामध्ये आपणास सर्वसाधारण असे दिसेल की फळझाडांचं उत्पादन भरपूर होते. त्याच्यामध्ये आंबे, कोकम, काजू इत्यादी जे महत्त्वाचे फळं आहेत यांचं भरपूर उत्पादन होते. आणि आंबे तर आपणास माहीतच आहे, हापूस, पायरी इत्यादी खूप जगप्रसिद्ध असे आंब्यांच्या जाती आहेत. तर ह्याच्यावर बऱ्याचशा लोकांचं गुजराण होते. त्याचप्रमाणे शेतीमध्ये महत्त्वाचं पीक जे आहे ते भात आहे. भातानंतर बाकी थोड्याफार प्रमाणात ज्वारी, मका, रागी इत्यादी पिके सुद्धा लोक घेतात. आणि सोबत तुरी आपलं डाळीचं पीक सुद्धा घेतात. त्याच्यामध्ये तूर, मूग, उडीद इत्यादी डाळी पण पिकवतात. आता आपण थोडंसं कोकणातल्या लोकांविषयी त्यांची स्थिती काय आहे नेमकी ते आम्हाला ऐकायला आवडेल. कोकणातल्या कोकणामध्ये राहणाऱ्या लोकांना आपण सहसा कोकणी लोक असे म्हणतो. तर कोकणी लोक हे जवळजवळ आपल्या देशाचे 4-5 राज्यामध्ये पसरलेले आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र, गोवा, केरळ, कर्नाटक आणि इव्हन दादरा व नगर हवेलीमध्ये सुद्धा आपणास कोकणी लोक पाहायला मिळतात. तर कोकणी लोक सर्वसाधारण काटक असतात आणि बहुतेकांचं मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण आहे. बहुतेक कोकणी लोक स्थलांतरित झालेले आहेत आणि बँकेमध्ये किंवा इतर कंपन्यामध्ये नोकरी करतात. त्याच्यानंतर त्यांचे काही उद्योगधंदे पण आहेत. आणि बरेचसे लोक आपणास असे पाहायला मिळेल की ते विदेशात सुद्धा अमेरिका किंवा सौदी अरेबिया या देशामध्ये सुद्धा स्थायिक झालेले आहेत. सर, ह्या कोकणातल्या लोकांचा सध्याचा कल आपल्याला कसा दिसून येतो एकंदरीत पशुसंवर्धन किंवा शेतीविषयाचा जर विचार करायचा झाला तर त्याबद्दल काय सांगा? आपण ज्याप्रमाणे सांगितलं आहे की महाराष्ट्राचा विचार केल्यानंतर कोकणी लोकांचा सहभाग हा पशुसंवर्धनामध्ये फार कमी दिसतो आणि ती विशेषतः शेतीवर जास्त अवलंबून आहेत. आणि शेती हा प्रदेश उष्ण व दमट वातावरण आणि भरपूर पाऊस असल्यामुळे भाताचं पीक हे भरपूर प्रमाणात होते आणि बहुतेकांचं उत्पादन हे भात विशेष आहे. त्यासोबतच माशांचं सुद्धा उत्पादन होते.
आपण असं पण म्हणू शकतो की निसर्गाचा वरदहस्त लाभलेला असं हे ठिकाण आहे हो. किंवा असा हा प्रदेश आहे, कोकण प्रदेश. हो. ह्या सगळ्या पिकांच्या बरोबरीनेच जर पशुसंवर्धन करायचं झालं तर खरं म्हणजे ते शक्य असायला हवं, कारण निसर्गाचा एवढा मोठा आशीर्वाद त्या संपूर्ण प्रदेशाला मिळालेला आहे. पण तरी सुद्धा ह्या प्रदेशामध्ये पशुसंवर्धनाचा कल आपल्याला खूप कमी दिसतो. त्याची नेमकी कारणं काय सांगता येतील आपल्याला? पशुसंवर्धन नसण्यामागे किंवा लोकांचा पशुसंवर्धनामध्ये सहभाग नसण्याची एक 4 ते 5 कारणे आहेत. सांगा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैरण. वैरण वर्षभर जनावरांना खाऊ घालण्याकरता उपलब्ध असणं आवश्यक आहे. नुसत्या वैरणीचा विचार करून चालत नाही, तर त्याची प्रत किंवा गुणवत्ता किंवा दर्जा हा सुद्धा चांगल्या प्रकारे असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर बाजारामध्ये खाद्य विकत घ्यायचं म्हटलं तर त्याची किंमत खूप आहे, महागडं खाद्य आहे आणि ते सुद्धा परवडत नाही. दुसरा महत्त्वाचं कारण म्हणजे जनावरं, जी मुख्य ज्याच्यापासून आपणास उत्पादन घ्यायचं आहे, तर त्या जनावरांची जे दूध उत्पादन क्षमता म्हणा किंवा मांस उत्पादन क्षमता आहे ती कमी आहे. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना त्यापासून भरपूर असं उत्पादन मिळत नाही. तिसरा महत्त्वाचं कारण म्हणजे बाजारपेठ. शेतकऱ्यांना जवळपास अशी बाजारपेठ जी खूप म्हणजे मूलभूत सोयीयुक्त आहे, अशा बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे त्यांना त्यांचा माल विकायला सुद्धा त्रास होतो. चौथं कारण म्हणजे पशुवैद्यक किंवा पशुवैद्यक दवाखाने ह्यांची उपलब्धता किंवा जवळपास नसणे किंवा आजूबाजूच्या परिसरात नसणे, त्याच्यामुळे आजारी जनावरांचा औषधोपचार करणे इत्यादी त्यांना म्हणजे दुसरीकडे न्यावं लागतंय. ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे औषधांच्या किमती सुद्धा खूप झालेल्या आहेत. तर ही महत्त्वाची कारणे आहेत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी नेमक्या आपल्याला काय उपाययोजना सांगता येतील? ही परिस्थिती सुधारायची म्हटल्यास आपल्याला त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत, कोकणी लोकांच्या ज्या अडचणी आहेत किंवा त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत, तर त्या दूर करणं फार आवश्यक आहे. जसं वैरणीची उपलब्धता कमी आहे, मग ती कशी वाढवता येईल आणि चांगल्या सकस आहार जनावरांना देता येईल, वैरणीचा दर्जा कसा सुधारता येईल इत्यादी बाबींचा आपल्याला विचार करणे फार आवश्यक आहे. जनावरांच्या वैरणीबाबत नेमकं काय सांगता येईल आपल्याला? मुबलक प्रमाणात ती उपलब्ध करून देण्याकरता नेमकं काय करायला हवं? जनावरांना 2-3 प्रकारची वैरण खाऊ घालणे आवश्यक असते. हिरवी वैरण, वाळलेली वैरण आणि थोडंफार खुराक. एकूण जी काही वैरण जनावरांना आपण खाऊ घालतो त्याच्या 40% वैरण ही वाळलेली असणं आवश्यक असते आणि बाकीची हिरवी. तर हिरवी वैरण वातावरणामुळे किंवा भरपूर पाऊस असल्यामुळे आणि इतर पावसाळ्यानंतर जे काही कोकणामध्ये हवामान आहे, जसं पाण्याची किंवा सिंचनाची सोय नसणे, समुद्र किनाऱ्यालगत जो काही 15-20 किलोमीटरचा पट्टा आहे ती सपाट जमीन आहे आणि इतर भागामध्ये डोंगराळ जमीन आहे. तर अशा भागामध्ये सिंचनाची सोय कमी आहे आणि त्याच्यामुळे त्याची पाण्याची व्यवस्था करणं आणि त्याच्यावर नंतर आपले वैरण उत्पादन घेणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर वैरणीमध्ये हिरवा चारा जर वाढवायचा असेल तर त्यांना ज्या काही आता सुधारित जाती विकसित झालेल्या आहेत, उदाहरणार्थ जसे DHN6, पॅराग्रास, CO1, CO4, दशरथ, ह्या इत्यादी ज्या काही गवताच्या सुधारित जाती आहेत आणि ज्या भरपूर उत्पादन देतात, उष्ण व दमट वातावरण जे काही कोकणामध्ये पाहायला मिळते आणि भरपूर पाऊस, याच्यामध्ये सुद्धा ते चांगल्या प्रकारे तग धरतात. सर, याच विषयाला अनुसरून मला असं विचारायचं की ह्याच्यामध्ये निकृष्ट वैरण हा एक प्रकार असतो, तर त्याबद्दल इकडच्या भौगोलिक परिस्थितीनुसार तसं काही आपल्याला सांगता येईल का? हो, कोकणामध्ये भाताचा पेंडा हा महत्त्वाचं वैरण जनावरांना खाऊ घालण्यात येते आणि भाताच्या पेंड्याची जी दर्जा आहे तो निकृष्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे प्रथिनांचं प्रमाण आहे ते खूप कमी आहे. एक 3 ते 4% एवढंच प्रथिनांचं प्रमाण असते आणि जनावरांना जवळजवळ 15 ते 16% एवढं प्रथिन आवश्यक असते.
त्यामुळं त्याला एकतर त्याचा दर्जा सुधारणे आवश्यक आहे किंवा दुसरे जे काही सकस किंवा ज्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त आहे किंवा ज्या हिरवी वैरण जर उत्पादन केलं आपण तर त्याच्यामधून त्यांना आपण जे काही प्रथिनांचा किंवा इतर जे काही घटक आहेत त्यांचा पुरवठा करू शकतो आणि त्याच्यामुळं जनावराला सकस आहार आपण म्हणजे शेतकरी लोक देऊ शकतील. तर असा विचार करणं आवश्यक आहे. बरं, हिरव्या वैरणीचा उल्लेख आपण केला तर मग हिरव्या वैरणीची नेमकी कोणती कोणती पिकं आपल्या कोकण प्रदेशामध्ये शेतकरी घेऊ शकतात? वातावरणाचा विचार केल्यानंतर जे काही सुधारित जातीचे गवत आहेत, गवताचे प्रकार, धारवाड हायब्रिड नेपियर 6, DHN 6 शॉर्टमध्ये त्याला म्हणतात. नंतर पॅराग्रास, नंतर कोइंबतूर तामिळनाडूमध्ये ज्या काही जाती विकसित झाल्यात CO1, CO4, दशरथ, ह्या ज्या गवताच्या जाती आहेत ह्या विशेष करून दमट हवामान, उष्ण हवामान आणि भरपूर पाऊस अशा ठिकाणी त्या तग धरतात. तर ह्या जर जातींचं उत्पादन कोकण प्रदेशामध्ये वाढवलं किंवा त्याचं जर शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलं तर ते नक्कीच त्यांना त्यांच्या जनावरांना खाऊ घालण्याकरता वर्षभर हिरवी वैरणीचं खाऊ उपलब्ध होऊ शकेल आणि जनावरांना सकस चारा मिळेल आणि त्यांच्या उत्पादनावर परिणाम होणार नाही. अच्छा, आता जी आपण उदाहरणं सांगितली ती उदाहरणं किंवा त्या जातीची वैरण जर इथे विकसित केली तर ती साधारण वर्षभर त्यांना साथ देतील? हो, कारण त्याला थोडीशी सिंचनाची सोय असणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून ज्या काही वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स आहेत, योजना आहेत, तर त्या राबवून त्याच्यामध्ये आपल्याला वर्षभर ते उत्पादन घेता येईल आणि ह्या जाती ज्या आहे ह्या वर्षभर बारमाही जात आहे आणि याच्यामध्ये आपण वर्षभर जवळजवळ 6 ते 10 वेळा त्या कट करू शकतो. मल्टी कट जाती आहेत. तर 6 ते 10 वेळा कट करून आपल्याला जवळजवळ 80 ते 100 मेट्रिक टन एवढं उत्पादन आपल्याला वर्षभरात त्यांच्यापासून एका एकरामधून मिळू शकेल आणि जनावराला चारा उपलब्ध होऊ शकेल. सर, मगाशी आपण चर्चा करत असताना आपण असं म्हटलं की कोकण प्रदेशामध्ये सिंचनाच्या सोयी खूप कमी आहेत, पण मग अशा वेळी कोकणात सिंचनाची सोय करण्यासाठी किंवा त्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी आपण काय सुचवाल? सिंचनाच्या सोयी वाढवण्याकरता आपल्या महाराष्ट्र शासनाने बऱ्याचशा योजना राबवलेल्या आहेत आणि ते आता पण राबवत आहेत. त्याच्यामध्ये वॉटरशेड डेव्हलपमेंट ही जी योजना आहे ती किंवा बंधारे टाकून जे सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ते बंधारे किंवा ह्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये जर राबवल्या तर जे पाणी आहे पावसाचं ते अडवता येईल, जिरवता येईल आणि त्याच्यामध्ये भूगर्भामध्ये त्याची पाण्याची लेव्हल वाढेल आणि शेतकऱ्यांना पाणी सुद्धा उपलब्ध होईल. तर याच्यामध्ये अजून एक भाग असा आहे की इंडस्ट्री उद्योग, जे मोठे मोठे उद्योगधंदे आहेत जसं रिलायन्स आहे, टाटा आहे, तर यांचा सुद्धा सहभाग काही काही भागामध्ये आपल्याला आढळतो आणि त्यांनी सुद्धा ह्या प्रोजेक्टमधून विकास केलेला आहे. पाण्याची पातळी म्हणजे पाण्याची सोय, सिंचनाची सोय सुद्धा त्यांनी त्याच्यामुळे केलेली आहे. प्रदेशामध्ये जे काही गावठी जनावरं असतात तर त्यांचं मुळात त्यांची जी क्षमता आहे उत्पादन द्यायची तर ती कमी आहे आणि त्यांची जी क्षमता वाढवायची असेल तर आपल्याला कृत्रिम रेतन करणं आवश्यक आहे. आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 6:30 वाजता. पुनःप्रसारण सोमवार ते गुरुवार सकाळी 6:30 वाजता. आतापर्यंत आपण ज्या चर्चेमधून जे सांगितलं ते तयार झालेलं आहे. आता आपल्याला पशुसंवर्धनाकडे वळायचंय, तर मग अशा वेळी भरपूर उत्पादन देणारी जनावरं नेमकी कशी वाढवावीत याबद्दल आपण काय सांगाल? हो, आपल्या प्रदेशामध्ये जे काही गावठी जनावरं असतात
तर त्यांचं मुळात त्यांची जी क्षमता आहे उत्पादन द्यायची तर ती कमी आहे. बरं. आणि त्यांची जी क्षमता वाढवायची असेल तर आपल्याला कृत्रिम रेतन करणं आवश्यक आहे. बरं. आता ह्या जनावरांपासून तर आपल्याला उत्पादन वाढवता येणार नाही, पण त्यांच्यापासून जी काही पिढी तयार होईल पुढे, तर त्यांच्यापासून जी पिढी तयार होईल, कालवड तयार होईल किंवा वळू तयार होतील, तर त्यांचा आपल्याला शेतकऱ्यांना पुढे उत्पादन वाढवण्याकरता नक्कीच फायदा होईल. आणि याकरता महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत कृत्रिम रेतनाच्या, तसंच BAIF जी आहे कुरुडी कांचनला मोठी संस्था आहे, तर ते सुद्धा कृत्रिम रेतनामध्ये चांगलं काम करत आहेत. आणि यांच्या सगळ्यांच्या सहभागाने संकरित गायींची किंवा कालवडींची संख्या वाढवून त्यांच्यापासून जे दूध उत्पादन आहे ते वाढवता येईल. आपण सर्वसाधारणपणे आपल्या देशाचा विचार जर केला तर जे काही आपण पूर्ण जगामध्ये 1 नंबरवर आहोत दूध उत्पादनामध्ये गेल्या 10 ते 15 वर्षापासून, तर त्याचं मुख्य कारण संकरित गायी आहेत. बरोबर. आणि हे कृत्रिम रेतन केंद्राचं टेक्निक. अच्छा, म्हणजे त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. त्याच्यामुळे शक्य झालेलं. सर, मगाशी आपण म्हणालात की कोकणातल्या प्रदेशामध्ये बऱ्यापैकी अज्ञान आपल्याला दिसतं पशुसंवर्धनाच्या बाबतीत, तर ते नेमकं अज्ञान काय आहे आणि ते कसं घालवता येईल आपल्याला? पशुसंवर्धनाचा हा व्यवसाय जो आहे, हा व्यवसाय जर चांगल्या प्रकारे करायचा असेल तर तो शास्त्रीय दृष्ट्या किंवा शास्त्रोक्तपणे जर केला तर अतिउत्तम. बरोबर. कारण शेतकऱ्यांचं बरंचसं काय धोरण असते की जे पूर्वजात किंवा पिढ्यानपिढ्या आपलं जे चालू असते, 1-2 जनावरं ठेवायची आणि ते वेगवेगळ्या कामाकरता उपयोगात आणायची, तर तो प्रकार आपल्याला पाहावयास मिळतो. तर त्यांनी थोडंसं त्यांचा दृष्टिकोन बदलून एक शास्त्रीय पद्धतीनं जर जनावरांचं संगोपन केलं तर त्यांना जो काही फायदा होईल तो नक्कीच वाढेल. आणि त्याकरता त्यांना शास्त्रीय ज्ञान असणं फार आवश्यक आहे. बरोबर. आणि त्या दृष्टीने त्याला प्रशिक्षण देणे किंवा काही मेळावे भरवणे किंवा त्यांच्यासोबत चर्चा आयोजित करणे, तर ह्याच्या माध्यमातून त्यांना आपण हे ज्ञान देऊ शकतो. बऱ्याचसा मीडियाचा पण आपला सहभाग आहे त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आमचं जे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे नागपूरला, त्याच्या अंतर्गत पूर्ण महाराष्ट्रामध्ये पशुवैद्यक महाविद्यालय आहेत. तर या महाविद्यालयामध्ये 3 दिवसाचे, 6 दिवसाचे किंवा 1 महिन्याचे असे प्रशिक्षण घेतले जातात. आणि आपल्या महाराष्ट्र शासनाचं जे पशुसंवर्धन विभाग आहे ते पण त्यांच्या फार्म्सवर 1 महिन्याचं ट्रेनिंग वगैरे आयोजित करतात. तर ह्याचा फायदा किंवा काही प्रायव्हेट संस्था सुद्धा प्रशिक्षण देतात. तर ह्याचा शेतकऱ्यांनी जर फायदा घेतला किंवा त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला तर त्यांचा नक्कीच फायदा होईल आणि कॉन्फिडन्स वाढेल. पण ह्या प्रशिक्षणाचं नेमकं स्वरूप कसं असतं? या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना किंवा जे काही पार्टिसिपंट आहेत त्यांना आपण बेसिक असं जे ज्ञान देतोय की त्यांचं संगोपन कसं करायचं, खाद्याबद्दल माहिती, काही थोडेफार रोगांपासून दूर कसं ठेवता येईल, मग ते लसीकरण आहे किंवा डिवर्मिंग आहे इत्यादी जे बेसिक माहिती गोठ्याबद्दल, तर ही माहिती त्यांना प्रशिक्षणामध्ये देण्यात येते. त्याच्यामुळे त्यांना बरीचशी एक बेसिक ज्ञान प्राप्त होते. अच्छा सर, आपण शासनाच्या योजनांचा उल्लेख केला जाता, तर हे संपूर्ण म्हणजे आपल्या स्पेशली कोकणातल्या पशुसंवर्धनाकडे कल वाढवण्यासाठी काही योजना आपल्याला ठळकपणे सांगता येतील का? काही योजना पूर्णपणे महाराष्ट्र शासनाने पुरस्कृत केलेल्या आहेत आणि काही योजना ज्या आहेत ते केंद्र सरकार यांनी प्रायोजित केलेल्या आहेत. जसे 10+1 गोट युनिट, शेळीचं 1 युनिट 10 शेळ्या आणि 1 बोकड अशा प्रकारचं वाटप त्यांच्या माध्यमातून त्यांना होते. आणि यांना जवळजवळ विशेषतः जे मागासलेले लोक आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांना जवळजवळ 75% एवढी सबसिडी सरकारकडून देण्यात येते. त्याच्यानंतर अशा ट्रायबल लोकांकरता खास स्कीम आहेत ट्रायबल सब प्लॅनमध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा हे आपण 10+1चं युनिट देतोय. गाई म्हशी, संकरित गाई किंवा म्हशी विकत घ्यायला सरकारचं सहाय्य मिळतंय आणि त्यांना
50%, 75% अशी सबसिडी पूर्णपणे देण्यात येते. अच्छा. तर याचा लाभ सुद्धा शेतकऱ्यांनी नक्कीच घेतल्यास त्यांचा फायदा होईल. पूर्णपणे शेतीवर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही, कारण शेती पावसाचं जे आहे ते प्रमाण जे आहे ते सर्टन म्हणजे असंगत असं म्हणजे पूर्ण खात्री देता येत नाही. आमची माती आमची माणसं. ह्या सगळ्या योजना जर शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचल्या आणि त्याचा जर 100% त्यांनी लाभ घेतला तर आपल्याला आता जो कोकणामध्ये पशुसंवर्धनाकडे शेतकऱ्यांचा कल कमी दिसतोय तो निश्चितपणे बदलेल. वाढेल. बरोबर आहे. हो. असं म्हटलं तर वावगं हो. ठरलं नाही. त्या व्यतिरिक्त आपल्याला जे काही सेल्फ हेल्प ग्रुप आहेत हां. किंवा लोकांच्या काही वेगवेगळ्या संघटना आहेत हां. त्याविषयी सुद्धा आणि सांगा. त्या भागामध्ये जे काही पुढारी लोक आहेत म्हणा किंवा प्रतिष्ठित नागरिक आहेत बर. त्यांनी पुढाकार घेऊन जर काही सेल्फ हेल्प ग्रुप बनवलेत किंवा लोकांचं एक संघटन बनवलं तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा ते बरेचसे कामं करू शकतात. अच्छा. आणि बरेचसे उदाहरणं आहेत आपल्याकडे सेल्फ हेल्प ग्रुपमधून जे काही लेडीज वुमेन्सचं जे आहे हा ग्रुप तर त्यांनी बँकेतून ऋण वगैरे काढून शेळ्यांचं युनिट डेअरीचं युनिट उभं केलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे चालत आहे. तर तोच कोकणातील लोकांनी सुद्धा याचा फायदा घेतला पाहिजे. सर, या चर्चेच्या निमित्ताने आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना आपण नेमका काय संदेश देऊ इच्छिता? शेतकऱ्यांना संदेश म्हणजे आता पूर्णपणे शेतीवर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही, कारण शेती पावसाचं जे आहे ते प्रमाण जे आहे ते सर्टन म्हणजे असंगत असं म्हणजे पूर्ण खात्री देता येत नाही आणि त्यामुळे नुसत्या शेतीवर अवलंबून तर त्या व्यतिरिक्त जर पशुसंवर्धनाची जोड त्यांनी लावली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इच्छाशक्ती असणे, तर इच्छाशक्ती जबरदस्त पाहिजे आणि मेहनत घ्यायची तयारी जर असेल तर ह्या व्यवसायामध्ये आणि हा व्यवसाय म्हणून त्यांनी पशुसंवर्धनाचं पालन करावं. हा जो दृष्टिकोन त्यांनी बदलणं आवश्यक आहे आणि याच्यातून त्यांना नक्कीच फायदा होईल. सर, या चर्चेच्या निमित्ताने जर आमच्या काही शेतकरी बांधवांना शंका विचारायच्या असतील तर त्या नक्कीच आपल्याला विचारू शकतात. तर आपण जरा प्लीज आपला संपर्क आमच्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी सांगा. माझा संपर्क क्रमांक आहे 9881721043. तर या क्रमांकावर आपण कॉन्टॅक्ट करून आपल्या जे काही शंका आहेत त्या विचारू शकता. तर मंडळी, चोपडे सरांनी आज या विषयाचं जे काही मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे ते लक्षात घेता शेतीबरोबरच पूरक व्यवसाय म्हणून जर पशुसंवर्धनाकडे आपल्या शेतकरी बांधवांनी पाहिलं तर निश्चितपणे त्यांना एक उत्पन्नाचं वेगळं साधन हाती लागेल याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. सर, आपण आज इथं आलात आणि ही बहुमूल्य माहिती आमच्या शेतकरी बांधवांसाठी दिलीत त्याबद्दल त्यांच्या वतीने आणि दूरदर्शनच्या वतीने मी आपले या ठिकाणी आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.